नमस्कार मित्रांनो, कवी प्रवीण शो यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या जीवनात जी काही माणसं येतात ती अगदी अशी सहजच येत असतात का? काही काही माणसं नकळतच अगदी हळुवारपणे आपल्या आयुष्यात येतात आणि समजत सुद्धा नाही आपल्याला की केव्हा आपण एकमेकांचे होऊन जातो, केव्हा ती माणसं आपल्याला आपलंसं करून टाकतात. जणू काही आपल्या मनाचा नकळतच ते ताबा घेऊन जातात. मग कधी काही आपल्याला दुःख झालं, कष्ट झाले, तरी लगेच आपल्या दुःखात भागीदार बनण्याचा प्रयत्न करतात. आपलं दुःख हलकं व्हावं याच्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतात. आपल्याला कुठून तरी त्या दुःखातून बाहेर काढून सुखाचे क्षण मिळावेत याच्यासाठीच ती धडपडत राहतात. आणि मग असं घडलं, अशी माणसं मिळाली की ती माणसं आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहतात. मग त्याच गोष्टीला आपण खरी मैत्री असं नाव देतो. बरोबर आहे ना? कारण ते नातं हे एक आतून असं मैत्रीचं नातं निर्माण होतं. कुठेही तिथे रक्ताचं नातं नसतं. त्यांचं भेटणं अगदी असं अचानकपणे झालेलं असतं. या जीवन रस्त्यात चालताना अगदी नकळत आपल्याशी त्यांची ओळख होते. सूर जुळायला लागतात. एकमेकांची सुखदुःख वाटून घेणं चालू होतं. आणि हळूहळू हे नातं एक घट्ट नात्यात रूपांतरित होतं. आणि मग ते खऱ्या मैत्रीचं नातं फक्त वैयक्तिक एकमेकांपुरतं राहत नाही. मित्रांनो, मग ते दोन घरांचं एकमेकांशी नातं निर्माण होतं. त्या घरातील लोकांची मनंसुद्धा एकमेकांच्या मनाशी जुळून जातात. आणि ती एक उच्च अशी कौटुंबिक मैत्री, दोन कुटुंबामधला परस्परांमधला रक्ताचं नातं नसताना सुद्धा निर्माण झालेला एक उच्च प्रतीचा स्नेह असतो, जो कधीही कमी होऊ शकत नाही. असा तो एका उच्च प्रतीचा स्नेह असतो. मग तिथे कधीही विसंवाद होणार नाहीत, कधीही गैरसमज होऊ नयेत. ते नातं एकमेकांच्या मैत्रीचं आणि कौटुंबिक मैत्रीचं सुद्धा शेवटपर्यंत टिकून राहावं म्हणून दोन्ही घरातल्या माणसांनी नक्कीच धडपड करायची असते. कारण अशी नाती खूप कमी लोकांच्या नशिबात असतात. मित्रांनो, तुम्ही मित्र कमवाल, शेकडो मित्र कमवू शकता तुम्ही, पण असे मित्र ज्यांच्या घरातल्या व्यक्तींच्या बरोबर सुद्धा स्नेह निर्माण होणं, आपुलकी वाटत राहणं, असे मित्र बोटावर मोजण्या इतकेच असतात. मग अशी नाती जिथं निर्माण झाली आहेत, ती नाती कधीही तुटू नयेत इतकंच आपण पाहायचं असतं. आणि हे जर जमत नसेल तर मग ती नाती का निर्माण झाली असा प्रश्न निर्माण होतो. आणि जर ह्याच्यात काही विसंवाद निर्माण झाले
तर तुमच्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या माणसांकडे, विघ्नसंतोषी माणसांना तुम्ही आयतेच टाळ्या वाजवण्याचा मौका देता. ज्यांना तेच हवं असतं त्या लोकांना आनंद मिळतो मग. म्हणून जेव्हा असं उच्च प्रतीचं नातं, खऱ्या मैत्रीचं नातं जीवनात मिळतं, तेव्हा त्याचा सन्मान करणं, कोणत्याही प्रकारे एकमेकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी जपत जपत मस्त जीवनाचा आनंद घेत, खऱ्या मैत्रीचा आनंद घेत छान जगता येणं म्हणजेच एक चांगल्या माणूसपणाचं लक्षण असतं. मला वाटतं माझे हे विचार आपल्याला नक्कीच आवडतील आणि ऐकल्यानंतर तुमचे जे कोणी खरी मैत्री या सदरात बसणारे असतील त्यांना तुम्ही नक्कीच या गोष्टी शेअर कराल. आणि ज्यांना खरी मैत्री हे नातं निर्माण नाही करता आलं, ती लोक नक्कीच असं नातं कुठेतरी निर्माण व्हावं म्हणून नक्कीच धडपड करतील, प्रयत्नशील राहतील आणि त्यांना असं नातं मिळावं याच शुभेच्छांसह आज मी इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन छोट्याशा व्हिडिओसह. तोपर्यंत मित्रांनो, आज्ञा असावी.